भीती वाटते. दुसरा काय ऑप्शन नाही का? मग अशी म्हणालीस ना एवढं तोंडवर करून नथिंग इज इम्पॉसिबल. बस आता गप्प. मीनल, जगतापना सांग की जी दिलेली कामं आहेत ती सगळी संपवा. सर तुम्ही इथे काय पुढच्या पार्टीसाठी फंड जमा करायला आलात? नाही, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तुझा बोला. सर त्या दिवशी पार्टीत तुम्ही कैवल्यला जे काही बोललात, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग आम्हाला कोणालाच ते पटलं नाही. तुम्ही जरा पण विचार नाही केलात त्याचा. त्या दिवशी त्याला बोलून तुमचा इगो भले सुखावला असेल, पण सर कैवल्याचा सगळा कॉन्फिडन्स गेलाय सर. अहो आम्ही ओळखतो ना त्याला. नुसतं ओळखत नाही, आम्हाला कळतो तो. तुम्हाला वाटत असेल ती चिल्लर पार्टी, पण ते आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. आणि सर तुम्हाला कशाला सांगायचं, पण आयुष्यात फक्त पैसा महत्वाचा नसतो. बाकी खूप गोष्टी असतात आणि त्या कैवल्याकडे आहेत. त्याचं गाणं, त्याचे मित्र, आम्ही. तू जे म्हणतेस ना ते खरंही असेल. कैवल्याला वाटतंय की माझी स्वप्न मी त्याच्यावर लागतो. काय बेटा, आम्ही आयुष्यभर कष्ट करतो की आपली मुलं सुखी राहावीत, आनंदी राहावीत. आणि आम्ही त्या मुलांकडनं काही अपेक्षा ठेवली तर आम्ही स्वार्थी. आणि आमच्या या आयुष्यभराचे कष्ट एका क्षणात मातीमोल करणारी तुमची तरुण पिढी स्वाभिमानी. तू म्हणालीस की जगायला पैसा लागत नाही. फक्त 2 दिवस 1 रुपये खर्च न करता जगून दाखवशील? इम्पॉसिबल. बेटा, सिनेमाच्या पडद्यावर दिसतं ना ते कोणाच्या तरी कल्पनेतलं असतं. त्या आयुष्यावरती स्वप्न बघून पोट नाही भरता येत. एनिवेज, तुम्हाला जर पटलं असेल तर कैवल्याला समजाव. कारण नुसते तुम्ही माझ्यासारखे त्याला ओळखत नाही, तो तुम्हाला कळतो सुद्धा.